तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे ऑक्सिडंट आणि ऑक्सिडायझिंग एजंट. काय पाहायचं? ऑक्सिडंट आणि ऑक्सिडायझिंग एजंट. आपण रेडॉक्स रिएक्शन हे टॉपिक सुरू केलं होतं मागच्या लेक्चरला. ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय आणि त्याच्या काही रिएक्शन आपण काही बघितल्या होत्या. तर आजच्या लेक्चरला बघायचं व्हॉट इज ऑक्सिडंट कशाला म्हणायचं आणि व्हॉट इज ऑक्सिडायझिंग एजंट कशाला म्हणायचं. बघा, ए रिएजंट सबस्टन्स विच इटसेल्फ undergo reduction and causes oxidation of another species is called oxidant or oxidizing agent. बघा, ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट कशाला म्हणायचं? जे असे रिएजंट विच इटसेल्फ अंडरगो रिडक्शन, की ते स्वतः काय होतात, रिडक्शन होतात, अँड कॉजेस ऑक्सिडेशन, म्हणजे स्वतः रिडक्शन होऊन ऑक्सिडेशनचे स्वतः रिडक्शन होऊन ऑक्सिडेशन काय करतात, निर्माण होते त्या ठिकाणी. बरोबर आहे. काय सांगितलं त्याने रिएक्शन मध्ये? काय सांगितलं? असे काही रिएजंट विच इट सेल्फ अंडरगो रिडक्शन, मग स्वतः रिडक्शन झाल्यानंतर अँड कॉजेस ऑक्सिडेशन ऑफ अनदर स्पेसिस, म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या स्पेसिस मध्ये काय घडून येतं, ऑक्सिडेशन घडून येतं. किंवा असे काही एलिमेंट की ते दुसऱ्या एलिमेंट बरोबर कॉम्बिनेशन होऊन काय तयार होतं, रिडॉक्स रिएक्शन तयार होते आणि त्या ठिकाणी काय होतं, दॅट इज ए ऑक्सिडायझिंग एजंट आपल्याला त्या ठिकाणी काय करतं, काम पडतं. कशासाठी? रिडॉक्स ऑक्सिडेशन होण्यासाठी. आता ऑक्सिडंट आणि ऑक्सिडायझिंग एजंट कोणकोणते? बघा, इथे एक्झाम्पल सांगितलं, ऑक्सिडंट और ऑक्सिडायझिंग एजंट. नाउ कन्सिडर सम मोर एक्झाम्पल. आता कोणकोणते एक्झाम्पल आहे? Mg सॉलिड प्लस F2 गॅस, एक मॅग्नेशियम आणि एक काय फ्लोरीन आहे. इट गिव्स Mg2s, MgF2s, दोन्हीचं काय कॉम्बिनेशन काय झालं, Mg2s. दुसऱ्या रिएक्शन मध्ये बघा, Mg सॉलिड प्लस सल्फर सॉलिड, MgS मॅग्नेशियम सल्फाइड, दोन्ही काय झालं, सॉलिड. तर या रिएक्शन मध्ये तुम्हाला कुठंच हायड्रोजन दिसून येत नाही, तुम्हाला कुठं ऑक्सिजन दिसून येत नाही. तर मग या ठिकाणी ऑक्सिजन रिडक्शन झालं कसं, आपण कसं समजायचं? बघा खाली आता, द अबोव रिएक्शन आर ऑल्सो एक्झाम्पल ऑफ ऑक्सिडेशन. या ठिकाणी काय घडून आलं, ऑक्सिडेशन घडून आलं, हे की नाही. ऑक्सिडेशन का घडून आलं? आपण जे ऑक्सिडायझिंग एजंटची डेफिनेशन काय बघितली, रिएजंट सबस्टन्स विच अंडरगो रिडक्शन, म्हणजे असे काही रिडक्शन ते त्यांचं रिडक्शन होऊन ते काय तयार करतात, ऑक्सिडेशन त्या ठिकाणी घडून आणतात. अशा स्पेसिसला आपण काय म्हणतो, रिड्युसिंग एजंट, ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट म्हणतात. आता या ठिकाणी काय झालं, द अबोव रिएक्शन आर ऑल्सो एक्झाम्पल ऑफ ऑक्सिडेशन. हे वर्ष एक्झाम्पल कशाचं, ऑक्सिडेशनचं आहे. No oxygen is involved and thus scope of oxidation can be expanded. Combination with electronegative element is oxidation. Oxidation can also be looked upon. आता या ठिकाणी मी मागितलं सांगितल्याप्रमाणे की जर रिएक्शन जर घडून आली तर इथं काही तुम्हाला ऑक्सिजन दिसला नाही, कुठं हायड्रोजन दिसला नाही, तर मग ऑक्सिडेशन का घडून आलं? तर त्यांनी काय सांगितलं, no oxygen is involved and thus scope of oxidation can be expanded combination with electronegative element. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथं इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट. आता इथे इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट कोणता आहे? मॅग्नेशियम. इट इज मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. डू यू नो मॅग्नेशियम काय आहे? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. इलेक्ट्रोनेगेटिव्ह राहिला कोणता? फ्लोरीन. फ्लोरीन इज द हायेस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. सगळ्यात हायेस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोणाची आहे? फ्लोरीनचे. म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन काय तयार झालं, दॅट इज ए ऑक्सिडेशन. या ठिकाणी घडून आलं. कशामुळे घडून आलं? दॅट इज ए मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट कॉम्बिनेशन विथ मॅग्नेशियम. म्हणजे या ठिकाणी ऑक्सिडेशनची रिएक्शन का घडून आली की मॅग्नेशियम सोबत मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट कोणता या ठिकाणी? फ्लोरीन आहे. म्हणून या ठिकाणी काय घडून आलं, दॅट इज ए ऑक्सिडेशन. बरोबर आहे. दुसऱ्या रिएक्शन सुद्धा सल्फर आहे. सल्फर इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह, magnesium is more electropositive. That's why it's become to the oxidation. है कि नहीं? As the removal of electropositive element, for example, आता इथे काय झालेलं आहे? removal of electropositive element. Hg2Cl2 solid plus it gives Hgcl2 solid plus H2S gas. आता या ठिकाणी काय झालेलं आहे?
रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट कोणता आहे ठिकाणी? दॅट इज ए हायड्रोजन. नाऊ लेट अस कन्सिडर द सम एक्झाम्पल ऑफ रिडक्शन. आता रिडक्शनचे काही आपण एक्झाम्पल बघणार आहोत. पहिलं रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन फ्रॉम मर्क्युरिक ऑक्साईड. आता टॉयस CH2 हे मर्क्युरिक ऑक्साईडचं आहे. ठिकाणी काय झालं? टॉयस CH2 लिक्विड फॉर्ममध्ये आणि O2 गॅस फॉर्ममध्ये. म्हणजे या ठिकाणी काय झाले? रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन म्हणजे काय झालं? घडून आलं या ठिकाणी रिडक्शन घडून आलं. जसं या रिएक्शनमध्ये Hg2Cl2 येतो. HgCl2 प्लस Hg काय झालंय? वेगळं झालं. म्हणजे या ठिकाणी काय घडून आलं? Cl काय आहे? इट्स अ मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट आहे. बरोबर आहे. इथं सुद्धा काय झालं? टॉयस CH2 वेगळा झाला आणि O2 वेगळा झाला. म्हणजे रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचं रिमूव्ह झाला तर हे काय या ठिकाणी काय घडून आलं? रिडक्शन घडून आलं. याच्यानंतरच खालच्या एलिमेंटमध्ये काय दिलेलं आहे? रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट फ्रॉम FeCl3 ॲज इन. याच्यामध्ये सुद्धा काय आहे? रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट. आता यात इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट कोणता आहे? बघा आता काय सांगितलं या ठिकाणी? ट्वाइस FeCl3 प्लस H2 गॅस. दोन कॉम्बिनेशन ट्वाइस FeCl3 प्लस H2 गॅस. आता H2 इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट. बरोबर आहे. काय झालं? Fe2Cl2 ॲक्वियस प्लस ट्वाइस HCl. मग या ठिकाणी Fe2Cl2 काय झालं? ॲक्वियस फॉर्ममध्ये आणि 2 याच्यामध्ये काय झालं? दॅट इज ए HCl. म्हणजे या ठिकाणी काय झालं? रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट फ्रॉम द FeCl3. याच्यासाठी इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट कोणता काढला आपण? दॅट इज ए Cl2 FeCl2. म्हणजे या ठिकाणी काय घडून आलंय? रिडक्शन घडून आलं. कारण की आपण रिमूव्हल कशाच केलं? इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट कशातून केलं? FeCl3 मधून. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी हे काय घडून आलं? दॅट इज ए रिडक्शन घडून आलं. याच्यानंतर ॲडिशन ऑफ हायड्रोजन. आपला कशाची ॲडिशन करायची? हायड्रोजनची ॲडिशन करायची. CH2 डबल बॉन्ड CH2 गॅस प्लस H2 गॅस. या ठिकाणी हा बॉन्ड ब्रेक होऊन काय झालं? CH3 सिंगल बॉन्ड CH3 गॅस. समजलं का? हे दोन हायड्रोजन ऍड झाले आणि हा बॉन्ड काय झाला? ब्रेक झाला. म्हणजे ॲडिशन काय झाली? हायड्रोजनची ॲडिशन झाली. बरोबर आहे. दुसऱ्या रिएक्शनमध्ये पहा. ट्वाइस HgCl2 ॲक्वियस प्लस HCl2 ॲक्वियस इट यूज Hg2Cl2 प्लस HClCl4 ॲक्वियस. आता हा T हा Cl2 हा Cl2 म्हणजे इट इज 4Cl. एक Cl यातला राहणारच होता. परंतु इथं 2 मोल मध्ये म्हणजे 4 Cl होते. टोटल हे 2 म्हणजे टोटल Cl किती होते आपले? 6 होते. 2 इथं आले आणि 4 इथं आले. SnCl2 म्हणजे या ठिकाणी काय झालं? हायड्रोजनचं काय झालं? ॲडिशन झालं. हे की नाही? ट्वाइस HgCl2 SnCl2 ॲक्वियस ट्वाइस Hg2Cl2 सॉलिड प्लस SnCl4 ॲक्वियस. हे झाले सॉलिड फॉर्ममध्ये, हे झाले ॲक्वियस फॉर्ममध्ये. बरोबर आहे. बघा या ठिकाणी काय झालं? आता वर सांगितल्याप्रमाणे इन इक्वेशन 6.8. आता इक्वेशन 6.8 कोणतं आहे? हे आपलं इक्वेशन. बरोबर 6.8 HgOचं. देअर इज अ रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन फ्रॉम मर्क्युरिक ऑक्साईड. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन फ्रॉम मर्क्युरिक ऑक्साईड. आपण या ठिकाणी आपण काय केलं? ऑक्सिजन रिमूव्ह केला. कशातून? मर्क्युरिक ऑक्साईडमधून. त्यानंतर 6.9 पहा. इक्वेशन 6.9 कोणतं? हे आपलं रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट फ्रॉम FeCl3. याच्यामधून काय केलं आपण? इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट काय केला? रिमूव्ह केला. कशामधून? FeCl3 मधून. इक्वेशन 6.10 हे इन्व्हॉल्व ऑफ ॲडिशन ऑफ हायड्रोजन. इन्व्हॉल्व ऑफ ॲडिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनचं ॲडिशन केलं आपण. हे बॉन्ड ब्रेक झाला. त्यानंतर इन्व्हॉल्व ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट Hg2 HgCl2. काय ॲडिशन केलं आपण? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंटचं. आणि याचं कशाने करणं झालं? HgCl2. ऑल दिस रिएक्शन रिप्रेझेंट रिडक्शन. म्हणजे सगळ्या काही रिएक्शन काय दिसून आले? या ठिकाणी रिडक्शन घडून आलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय? ज्यावेळेस ऑक्सिडंट किंवा ज्यावेळेस ऑक्सिडायझिंग एजंट रिएक्शनमध्ये भाग घेतो त्यावेळेस काय घडून येतं? रिडक्शन घडून येतं. बरोबर आहे. आता पुढे पहा रिडक्शन किंवा पुढे पहा रिडक्शन, रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट. रिडक्टंट आणि रिड्युसिंग एजंट कशाला म्हणायचं? बघा, ए रिएजंट
reducing agent is defined as a substance reagent which itself undergo oxidation. या ठिकाणी ऑक्सिडेशन घडून येतं ब्रिंगिंग अबाउट द रिडक्शन ऑफ अनदर स्पेशीज. दुसऱ्या गोष्टीचं रिडक्शन घडून येऊन काय घडतं, ऑक्सिडेशन या ठिकाणी घडून येतं. बरोबर आहे. रिएक्शन आपला डबल एकदा डेफिनेशन काय आहे, ए रिएजंट रिड्युसिंग एजंट इज डिफाइंड ॲज सबस्टन्स रिएजंट विच इट सेल्फ अंडरगो ऑक्सिडेशन. म्हणजे या ठिकाणी ऑक्सिडेशन घडून येतं ब्रिंगिंग अबाउट द रिडक्शन ऑफ अनदर स्पीसीज. म्हणजे दुसऱ्या गोष्टीचं रिडक्शन घडून येऊन ऑक्सिडेशन तयार होतं, त्याला म्हणायचं रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट. नाव कन्सिडर अगेन इक्वेशन 6.11. 6.11 आपण इथे इक्वेशन घेणार आहोत. ट्वाइस AgCl2 बरोबर आहे प्लस SnCl2 aqueous प्लस AgCl2 सॉलिड प्लस SnCl4 aqueous. बघा या ठिकाणी काय सांगितलं, दिस इक्वेशन इन्व्हॉल्व सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन रिडक्शन. इन दिस रिएक्शन SgCl2 is reduced to H2Cl2 and SnCl2 is oxidized to SnCl4. Hence it is a redox reaction. या दोन्ही मध्ये काय घडून आलं, रिडॉक्स रिएक्शन कशी घडून आलं, रिएक्शन AgCl2 is reduce. AgCl2 चं काय केलं आपण, रिड्यूस केलं. बरोबर आहे. आणि SnCl2 चं काय केलं, ऑक्सिडाइज केलं. म्हणजे काय झालं, SnCl4. म्हणजे हेन्स दिस इज रिएक्शन इज कॉल्ड ॲज ए रिडॉक्स रिएक्शन. बरोबर आहे. आता समोर बघा, या ठिकाणी काय केलेलं, की पॉईंट दिले, काही की पॉईंट कशाचे, ऑक्सिडेशन आणि रिडक्शनचे. बघा ऑक्सिडेशन इज डिफाइंड ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिडेशन केव्हा घडून येतं, की ज्यावेळेस ॲडिशन कशाची होती, ऑक्सिजनची होती. दुसऱ्या नंबरमध्ये ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट. त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट काय करतो, त्याचं ॲडिशन करतो. त्यानंतर तिसऱ्या पोझिशनमध्ये रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन त्याच्यामध्ये काय करतो आपण, रिमूव्ह करतो. त्याच्यानंतर रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट काय करतो, रिमूव्ह करतो. त्यानंतर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन बाय एनी स्पेसिस. इलेक्ट्रॉन काय होते, लॉस होते बाय एनी स्पेसिस. म्हणजे अशा एवढ्या सगळ्या गोष्टी घडवल्यानंतर काय होतं, ऑक्सिडेशन घडून. त्यानंतर रिडक्शन बा, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनचं रिमूव्हेशन करणे. रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट, इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट काय करणे, रिमूव्ह करणे. ॲडिशन ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनचं ॲडिशन करणे. ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंटचं काय ॲडिशन करणे. आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन बाय एनी स्पेसिस, कोणत्याही स्पेसिस इलेक्ट्रॉन काय करणे, गेन करणे. एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे दॅट इज ए रिडक्शन. म्हणजे हे झालं ऑक्सिडेशन रिडक्शन, काय झालं आपल्याला की पॉईंट. बरोबर आहे. आता हे झालं आजच्या लेक्चर पुरतं. याच्या लेक्चरला आपण दुसरा पार्ट पाहू. ओके.